नागपूरला सोमवारी तिसऱ्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादहून नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली। या वंदे भारत ट्रेनमुळे विदर्भ आणि तेलंगणातील प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली। लोकार्पण सोहळ्यानिमित्त नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। दरम्यान या दोघांनीही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून औपचारिकरित्या रवाना केलं। नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। 578 किलोमीटरचं हे अंतर कापण्यासाठी 7 तास 15 मिनिटे लागतील। ही रेल्वेगाडी नागपूरहून पहाटे 5 वाजता सुटून दुपारी 12:15 वाजता सिकंदराबादला पोहोचेल। नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेट स्थानकावर थांबा असणार आहे। या बदल्यात ही गाडी सिकंदराबादहून दुपारी 1 वाजता सुटेल आणि रात्री 8:20 नागपूरला पोहोचेल। नागपूर ते सिकंदराबादसाठी EC भाडे 2605 रुपये तर CC भाडे 1350 रुपये आहे। या भाड्यात प्रवाशांना नाश्ता आणि जेवणाची सुविधा देखील मिळणार आहे। नागपूर सिकंदराबाद मार्गावर दररोज 10हून अधिक गाड्या धावतात। विशेषतः या गाड्यांमधील AC3चं भाडे सुमारे 900 ते 1100 रुपये आहे, तर विमानाचं भाडं 6000 रुपये आणि बसचं भाडं 800 ते 1000 रुपये आहे। अशा स्थितीत नागपूर सिकंदराबाद वंदे भारतच्या वेळा आणि किमतीमुळे अधिकाधिक प्रवासी वंदे भारतकडे आकर्षित होतील अशी आशा रेल्वेला आहे।